नमस्कार, गुड मॉर्निंग. अजून नाही झाला ना? चायला काय फालतूगिरी आहे यार. ते बोलले होते सर्व्हरचा थोडा इश्यू आहे, पण यार एजंट फाईंड झाला पाहिजे. आज का शनिवार आहे, गुरुवार आहे. गुरुवार आहे आज. शुक्रवार आहे, परवा शनिवार आहे. सगळं बरोबर आहे यार. टाइम बघ 1:47 झाले. बाकी सगळं युअर कॉल इज गोइंग टू बिगिन सून. ओए एजंट जल्दी आ भाई यार. मला विजयला पैसे द्यायला लागतात. काय पैसे काय द्यायला लागत नाही. ते बॅक ऑफिस वाले ते तुझा फक्त थोपडा हे करणार. ते सही करायला लावतील, तुझं नाव विचारतील, तुझा डेट ऑफ बर्थ विचारतील. 2 मिनिटाचं काम आहे, जास्त नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे. तरी पण एवढी झंझट. कामात असलीस. रील्स स्क्रोल करून करून बोटं दुखायला लागली, पण हे काय होत नाही बाबा. 2:09. टाईम होते 5:56 आणि मला मॅकडीची ऑर्डर लागली आहे. तिला घेऊन जायचं आहे खांदा कॉलनीमध्ये. खांदा कॉलनीमध्ये XYZ बिल्डिंगचं नाव आहे. ही दुसरी ऑर्डर आहे. ही ऑर्डरची लोकेशन ओल्ड पनवेल आहे आणि ओल्ड पनवेलवरून घेऊन जायचं आहे टक्का. खारघरचं आज वाटतं दर्शन मुश्किल आहे. बघूया चला काय होतं आज. आजच्या दिवसाला किलोमीटर वाढणार आहेत आणि अर्निंग कमी होणार आहे. डाऊट आहे, कारण 2.5-3 किलोमीटरचे पिकअप लागत आहेत. आत्ताच संध्याकाळीच झाले 6 वाजतात. एक मल्टी ऑर्डर लागली होती, ते काहीतरी टोटल 8 किलोमीटर होते. त्याचे दिले किती 60 रुपये मल्टी ऑर्डर होती. आणि आता इथून एक लागली आहे 7-11 कळंबोलीची ऑर्डर लागली आहे. ही जायची तळोजाला घेऊन. हिचा पण 1.5 का 2 किलोमीटरचा पिकअप होता. 4.5 किलोमीटर ड्रॉप आहे. 40 का 42 रुपये देतो. पण या ऑर्डर भेटलीच नाही माझ्या हातात. आणि रेंज सर्च नाही ना, रेंज सर्च असतात तर काय टेन्शन नसतं. पण ठीक आहे, बघूया 12 वाजेपर्यंत कसं काय होतं. त्यानंतर मग डिसाईड करू पुढे काय करायचं. असं वाटतं की आज नव्हतं लॉग इन करायला पाहिजे, कारण लय भयंकर ऑर्डर लागत आहेत यार. गाडी 40 किलोमीटर चालली आहे, अर्निंग 200 रुपये पण नाही झाली. काय चाललं आहे. आणि रेंज तर आत्ता ॲक्टिव्ह होता आणि आता इनॲक्टिव्ह झाला. इनॲक्टिव्ह नंतर ऑर्डर लागली. 12 रुपये भेटले असते एक्स्ट्रा, ते पण नाही. आजच्या गावात 7-11 मधून ऑर्डर लागले. ही 7-11 खारघर सेक्टर 35 आहे आणि आपल्याला घेऊन जायचं खारघर सेक्टर 36. अपार्टमेंट माहिती आहे आपल्याला कुठे आहे. त्याच्याने वेटिंग टाईम आहे 5 मिनटं. ऑर्डर्स नाही आहेत, पण तरी पण म्हणजे एक प्रकारचं असं झालं आहे की दिवस चांगला पण नाही आहे आणि वाईट पण नाही आहे. मला एक ऑर्डर पाहिजे होती इन्सेंटिव्हसाठी, ती लागली आहे. आणि ती ऑर्डर कामोड्याची लागली आहे सेक्टर 36मधून. सॉरी सेक्टर नाही, सेक्टर किती आहे हा, 36 पण आहे 35 पण आहे. सेक्टर 30मधून कामोड्याची ऑर्डर लागली आहे. तर तेच दिवस खराब पण नाही आणि चांगला पण नाही, असा बिचका बंदर टाईप झाला आहे. हां बघू चल. कॉल आला नाही अजूनपर्यंत. नाही रे, ऑर्डर कॅन्सल होती याच्यानी आपल्या थ्रू. कॅच क्लिअर केल्यावर काय फालतूगिरी चालू आहे यार. चांगला इथे आलो होतो, भेंडी परत तिकडे जायला लागेल. हां 4 स्टॉप केला, आता ओपन करतो थांब. नाही तरी पण तेच येतोय, ऑर्डर नाही आली आहे, रिटर्न ऑर्डर नाही आली आहे. हा उडवला नाही, तरी पण नाही. हा टी आणि व्हायब्रेशन होतोय आता लाईव्ह. हा मग तेच ना. हे बघ इथे तू बोललास ना कॅन्सलेशनचं, तर विल कॉल द कस्टमर, गेट इन्फॉर्म कस्टमर कन्फर्मेशन कॅन्सल ऑर्डर.
रिस्टार्ट कॅन्सलेशन. ऑर्डर अजून दाखवते ना सिस्टममध्ये तुझ्या. काय बोलतो? ऑर्डर सिस्टममध्ये दाखवते ना. हां हां टी वाजते ना त्याचा. नाही आता ते बंद झालं, TT वाला बंद झालं. आता इथे प्लीज वेट 7 minutes, वी आर कॉलिंग कस्टमर कन्फर्मेशन. हां तो एक दाबर कॅन्सल कुठनं मागवली होती त्याने ऑर्डर? अबे सेक्टर टेस्ट अँड बाईट नाही का, सेक्टर 30 मधला, खारघरमधला. अच्छा पिझ्झावाला. हां त्याची ऑर्डर आहे. इथनं कुठं मागवली होती? हे सेक्टर 7 कामोठे भाई. 7-7.5 किलोमीटर डिस्टन्स आहे भाई. बोलतात की आमचं जेवण झालं, बोलते ऑर्डर नको आहे मला. बोलते आमचं, बोलते जेवण झालं, बोलते ऑर्डर नको. चांगली गोष्ट आहे. काय बोलायचं नाही यार, उगाचच लॉग इन केला यार. आज तसे पण ऑर्डर नाही तर त्याच्यामुळे डोका खराब झाला. आता हे रिटर्न लागली तर परत मला खारघरला जायला लागेल. ही पिझ्झाची ऑर्डर झाली कॅन्सल. कस्टमरला आहेत ना ऑर्डर कॅन्सल करता येत नव्हती. म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये जे बोलत होतात ना ते काय बोलतात ते समजतच नव्हतं. काय करायचं होतं, मी रिक्वेस्ट टाकली ना की ऑर्डर कॅन्सल म्हणून, तर कस्टमरच्या फोनवरती एक फोन जातो, तर ते इन्स्ट्रक्शन्स सांगतात ऑर्डर कॅन्सल केल्यावरती काय काय होतो काय काय नाही इंग्लिशमध्ये. प्रेस 1 कॅन्सल, टू प्रेस 2 टू ॲक्सेप्ट. त्यांना समजत नव्हतं. जवळजवळ 7 ते 8 कॉल त्याने गेले. आणि मला कस्टमरने फोन केला की बाबा मला समजत नाही. मी गेलो वरती, त्याला करून दिलं. तर पिझ्झा टाकला बॅगेत. इथे शॉप आहे, केक शॉप आहे. टाकला मायक्रोवेव्हमध्ये, गरम केला. मी, मित्र आणि शॉपवाला आम्ही तिघांनी मिळून खाल्ला. माझ्या अर्निंगची पूर्ण वाट लागली. मी केला बंद. 12 वाजेपर्यंत केक चालू बुक केल्या होत्या. कॅन्सल. आता गप घरी, उद्या सकाळी मॉर्निंगला करू. पूर्ण सायकोलॉजी खराब झाली यार ते एका ऑर्डरने. आणि तसे पण आज ऑर्डर काय भेटतच नव्हत्या. मी आज काय बोलणार नाही. लाईक शेअर सबस्क्राईब करसेल करा, नाही तर सोडून द्या. माझाच मूड खराब आहे तर तुम्हाला काय सांगू सबस्क्राईब करायला. आपली बाईक मित्रांनो आहे ना 71 किलोमीटर चालली आहे, 71.7. आणि अर्निंग जी झाली आहे ती झाली आहे मात्र 400 रुपये. त्याच्यामध्ये पेट्रोलचे पैसे काय इन्क्लूड करू आणि काय स्वतःसाठी ठेवू हेच विचार नाही करत मी. विचार राहू दे, बेकार दिवस फक्त.